नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना. आपला आजचा मिनी ब्लॉग आहे तो म्हणजे नेरळमध्ये जे कोलिवली गाव आहे तिथे सटईचं मंदिर आहे. आणि आमच्या इकडे प्रथा आहे की म्हणजे माझ्या माहेरी की बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला तिथे सटईच्या दर्शनाला न्यायचं असतं आणि त्याचबरोबर तिला कोंबड्यांचं नैवेद्य दाखवायचं असतं किंवा तो मान तिला द्यायचा असतो. ही यात्रा मार्गशीर्ष महिन्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर भरते आणि पौर्णिमेपर्यंत ती सुरू असते. माझ्या भावाची जी 2 मुलगे होते जुळे त्यांचंसुद्धा आम्ही तिथे नवस नेलेलं आहे. आणि देवीचं दर्शन घेऊन त्याच्यानंतर मग खूप छानपैकी जेवण वगैरे बनवून आम्ही तिथे जेवण वगैरे केलेलं आहे. तर मी आधी तुम्हाला मंदिराचं दाखवते आतलं. बघा, दोन्ही बाळांचं दर्शन झालेलं आहे मंदिरामध्ये घेऊन. हे जे सटईचं मंदिर आहे तर ते एका घरामध्ये आहे आणि छानपैकी त्यांनी म्हणजे घरामध्येच मंदिर तयार केलेलं आहे. तर रविवार असला की भयंकर गर्दी असते तिथे. आपल्याला अगदी रांगेत उभं राहून दर्शन घ्यावं लागतं आणि थोड्याफार प्रमाणात तिथे जत्राही भरत असते. तर आम्ही देवीचं दर्शन घेतलं छानपैकी आणि त्याच्यानंतर मग थोडीशी जत्रा फिरलेलो आहोत, थोडी शॉपिंग केली आणि मग त्याच्यानंतर निघालेलो होतो आम्ही आमच्या जिथे म्हणजे सर्व आम्ही स्वयंपाक बनवणार होतो त्या जागेवर आता आम्ही जायला निघालेलो होतो. तर तुम्ही बघाल ना तर सर्व ठिकाणी लोक म्हणजे अगदी देवीला मान देण्यासाठी खूप दुरून दुरून लोक तिथे येत असतात. आणि छानपैकी आजूबाजूला जंगल आहे, मोकळं मैदान आहे, त्या कारणाने मग लोक तिथे बसून जेवण बनवतात आणि त्याचा आनंद घेतात. तर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवायला लोकांना आवडतं म्हणूनसुद्धा लोक तिथे येत असतात. आणि काही लोक देवीला मान देण्यासाठी म्हणजे कोंबड्यांचा मान देण्यासाठी सुद्धा तिथे येत असतात. तर पहा, आम्हीसुद्धा इथे तेच केलेलं आहे. छानपैकी एका बाजूला चिकन शिजत घातलेलं होतं आणि एका बाजूला जे कोंबडे आपण गावठी कोंबडे जे कापलेलं असतं देवीला मान जो दिलेला असतो तर ते सुद्धा इथे माझ्या वडिलांनी आणि चुलत्यांनी ते साफ केलेलं आहे आणि संपूर्ण स्वयंपाक माझ्या छोट्या चुलत्याने बनवलेला आहे. तर सर्वांनी मिळून मदत करून हा कार्यक्रम छानपैकी तिथे सेलिब्रेट केला. आमचे 2 छोटू मस्तपैकी इथे जेवत आहेत आणि मग जेवल्यानंतर थोडे ते खेळले, नंतर ते झोपले सुद्धा तिथे. आणि मग जेवण रेडी झालं आणि त्यानंतर मग आम्हाला लगेच घरी यायचं होतं म्हणून आम्ही जेवायला बसलेलो आहोत. तर अशा प्रकारे एक छानपैकी छोटे खाणे गेट टुगेदरसुद्धा त्याला आपण म्हणू शकतो असा हा कार्यक्रम झाला. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं सर्वांनी. आजचा मिनी व्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या.